बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चासाठी सोलापुरातून जे आहेत कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांनी गाडी जी आहे ती सजवलेली आहे, त्याच्यावरती बॅनरबाजी जी आहे ती गाडीवरती केलेली आहे। प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने लढलो तर जगू अशा आशयाचा मजकूर लिहित हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। खरं तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी नागपूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। प्रहारचे शहराध्यक्ष आहेत। काय नक्की आपला भूमिका आहे? आपण सगळे नागपूरला निघालेले आहेत, कोणती मागणी घेऊन निघालेली? गेल्या अनेक दिवसापासून बच्चूभाऊ असतील, राजू शेट्टी असतील, अनेक शेतकरी, जानकर साहेब असतील, अनेक शेतकरी नेते यामध्ये पुढाकाराने शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत। शेतकरी कधी जागा होणार? शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळणे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणे या दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। जवळजवळ 4 ते 5 लाख आमचे पदाधिकारी असतील, शेतकरी असतील, दिव्यांग बांधव असतील। दिव्यांग बांधवांसाठी 6,000 पेन्शन देणं गरजेचं आहे। 1,500 पेन्शन असताना 2,500 केली, पण 2,500ची जी पेन्शन आहे ती वाढायला पाहिजे। 2,500 मध्ये काही होत नाही। शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत बँक लोन वगैरे हे ते जवळजवळ आत्तागाय 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। रोज जवळजवळ 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत आहेत। त्याचं कुठल्याही सरकारला, शासनाला, प्रशासनाला देणं घेणं नाही। हे मात्र कुठे आमची लाडकी बहीण, लाडके भाऊ मात्र उपाशी राहत आहेत। काळी दिवाळी शेतकऱ्यांनी केली। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या गोष्टीसाठी आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली अनेक शेतकरी नेते आहेत। त्यामध्ये जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, असे अनेक लोक घेऊन आज मेंढपाळ असतील, मेंढपाळांच्या मागण्या असतील, मच्छीमारांच्या मागण्या असतील, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सगळ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नागपूरमध्ये आज महाएल्गार मोर्चा उद्या 28 तारखेला होणार आहे। तर या मोर्चाला जाण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटने आम्ही शहरातून, जिल्ह्यातून ट्रॅक्टर वगैरे काही शेतकरी जवळजवळ 200-500 लोक आम्ही इथून सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहोत। धन्यवाद। काय नक्की भूमिका आहे? खरं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू किंवा त्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं, मात्र ते आश्वासन सरकारने अद्याप पाळलेलं नाही आहे। कसं आहे, सरकारला निवडणुकीच्या काळामध्ये फक्त शेतकऱ्यांची काळजी वाटते। निवडणूक आली की सातबारा कोरा करू म्हणतात, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्याला हमीभाव देऊ, शेतकऱ्याविषयी कळवळा निवडणुकीमध्ये येतो, पण निवडणूक झाल्यानंतर ती घोषणा सरकारकडून विसरली जाते। म्हणून आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की उद्याच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 लाख लोक हे सगळे शेतकरी येणार आहेत आणि एकच विषय आहे तिथं, सातबारा कोरा झालाच पाहिजे। खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा निघतोय। तुम्ही देखील सहभागी होत आहे। काय भूमिका असणार आहे? जर का ही मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे? कशा पद्धतीने पक्ष काम करणार आहे? आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू अनेक महिन्यापासून शेतकऱ्याचा कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत। आता आम्ही उद्या नागपूरला 28 तारखेला आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा म्हणून आंदोलन करत आहे। आज सोलापूरमधून आम्ही 500 लोक गेलेत। अजितदादा जेव्हा सत्ता द्यायच्या अगोदर सांगितले होते, जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना, आमची सरकार आली तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। अजितदादा सरकार तर आली नाही, सरकारमध्ये जाऊन बसले अजितदादा। आम्हाला लाज वाटते आमच्या अशा मंत्र्याला घेऊन। तर आमचे आदरणीय पक्षप्रमुख जे आदेश येईल त्यावर आम्ही भूमिका मांडू। आपण पाहतो या ठिकाणी हे प्रहारचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि हे आता नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। खरं तर ट्रॅक्टर मोर्चाला समर्थन देण्यासाठी प्रहारचे हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते सोलापुरातून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।